चला योगेश, आपल्याला विनंती केली जाते आपणही मात्र टी शर्ट परिधान करायचे. 17 टी शर्ट दिलेले आहेत असं आमचं कोर कमिटीचं म्हणणं आहे. त्यासाठी टी शर्ट आपल्याला परिधान करावं लागेल. जसं भावेशने आमच्या विनंतीला मान देताना टी शर्ट परिधान केलं. कारण एक सुरेख देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा, अतिशय दर्जादार क्रिकेट. चला क्रिकेट एक ओव्हर नंतर आम्ही निश्चित योगेशला विनंती करणार आहोत. पहिलं प्रगतीपथावर अतिशय जबरदस्त गोलंदाज पेस मध्ये ओळख करता करता क्रिकेटचा बेहतरीन गोलंदाज नितीन सुतार. व्हॉट अ लवली टायमिंग ॲट दॅट इज ॲब्सोल्युटली नो वर्ड्स दॅट एक्स्ट्रा कबा कडक चरण. डीजे प्लीज. मात्र यांचे सुंदर बाणेमधून एक गीत आपल्या समोर तारीफ करतो मेरबी. एक दणदणीत चौकार. धावसंख्या 3 चेंडूच्या संमत आहे 5 वर. पहिल्यांदा बॅटिंग कडे अहमदनगर टॉस जिंकल्यानंतर अर्थात इच्छापूर्ती वाशेगाव ही मयूर स्पोर्ट्स अर्थात मनोज म्हात्रे यांची लाडकी कन्या. व्हॉट अ सुपर यार. या फटक्याला तोडणं आहे काय नजाकत. हा फटका असा लिलेया खेळतोय याचा विश्वासवर्धन. लवली पॅडल स्वीप अँड चरण कडक बॅकफॉल 2 बाउंड्री तो विशाल चुकार षटकार आहे. आणि थोडासा आवाज कमी ठेव. येस आम्ही समजू शकतो. तर खूप प्रेमाने हे आमचे ज्येष्ठ काका इथे प्रेक्षक म्हणून आलेले आहेत. थोडासा त्रास होते जास्त आवाज न ठेवता. व्हॉट अ नजाकत. व्हॉट अ लवली शॉट ऑन पोल ओव्हर द मिड विकेट अँड अनदर षटकार. आला आमदार मधला दमदार षटकार लगातारचा बॅटमधून विशालच्या छरात. नितीन सुतार लेफ्ट हैंडर गेंदबाज है, वो बायां से गेंदबाजी करवाते. विपरीत अगर योगेश भगत की बात करें, ये दाहिने हाथ से गेंदबाजी करवाते. तो ऐसी स्थिति में कॉम्बिनेशन अच्छा जरूर है, लेकिन पावर प्ले में आप बल्लेबाजों के ऊपर कितना लगाम कस के रखते हो, ये बहुत महत्वपूर्ण बात होती है. एक रन आ चुका है. इस ओवर की दूसरी गेंद इस बार आगे जाकर मारने का प्रयास बैकवर्ड पॉइंट को. ये अच्छी फील्डिंग. इस अंदाज में फील्डिंग की जरूरत होती है. इस तरह के फील्डिंग से लाईव्ह दाखवलं जातं. तिसरा ओव्हर पहिला बॉल राईट आर्म उर्ध विकेट. कुठले टप्पा. ओ माय गॉड व्हॉट अ सुपर बॉलिंग यार. टप्पा पाला हलकासा स्विंग बॅकवर्ड गेला. बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे ॲज विकेट किपर चेतन शिंदे. एक स्टायलिश अतिशय रुबाब ज्याचा एकदम झालं फाटलं. ड्रॉप द कॅच. ही विकेट खूप इम्पॉर्टन्स होती कारण भावेश गेले आहेत. त्याच्यानंतर ही विकेट मिळालं तर थोडंसं प्रेशर निश्चित आलं होतं म्हणजे स्फूर्ती ताराब्या टीम कडे. राईट मोर द विकेट. पुलिंत चेंडू ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या खराब क्षेत्ररक्षण कसा कुरुळ. चला आउटफील्ड क्विक आहे फास्ट आहे. चरण आमदार चषका आता बेहतरीन स्ट्रोक चौकार.
ही खऱ्या अर्थाने, पण कधी कधी विकेट गेल्यानंतर त्याची बॅटची जादू चालते. 7 चेंडूमध्ये 28, 600चा स्ट्राइक आहे. कमालची बॅटिंग, सुपर स्ट्रोकर. इथं कडक एक्स्ट्रा कमा left just inside, perfectly connected the bat and gloriously to the extra cover. छान 50. येस येस, गीत वाजलं जाईल रवी, फक्त आम्ही इथून झालं समाप्त. 50 धावा, 3 ओव्हरचा खेळचा आहे. 50 सुसा सुटलं मी म्हणेन. त्याला अवर घालायचं असेल तर ये जे ओव्हर येतील 2 त्यामध्ये थोडं. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. इस ओवर का है तीसरा गेंद. राउंड विकेट गेंदबाजी डाल इस बार डीप लॉन्ग ऑन के सर के ऊपर से मिलेंगे यहाँ पे पूरे आधा दर्जन यानी 6 रन. तो ये खिलाड़ी बड़ा गजब का खिलाड़ी है, बड़े मंच की है. ये है सरपंच. यहाँ पर इस बार लेग स्टंप को थोड़ी सी मिस कर रही थी. ऐसा लग रहा था कि अंपायर अपनी वाइड करा देंगे, लेकिन अंपायर की पारखी नजर. डॉट बॉल का इशारा. टीम का स्कोर 61. देखिए नितेश भोईर और सैंडी से मुझे कह रहे विशाल एक ऐसे खिलाड़ी है जो मुझे लगा 2-3 साल ड्रॉप लिया था. उसके बाद जिस तरह इंजुरी के बाद, जी हाँ, इंजुरी मिली थी उनको लेग पैर में. उसके बाद जैसे मैदान पर आए हैं नॉन स्टॉप फॉर्म में है. इस बार फिर से बड़ा शॉट, लाजवाब टाइमिंग. 6 रन और मिलेंगे. मचिंदर स्मृति धारावी टीम का टोटल स्कोर बन चुका है 67, जिसमें से 11 गेंदों का सामना किया है विशाल भोईर ने और 44 रनों के निजी स्कोर पर बल्लेबाजी करवा रहे. 400 का स्ट्राइक रेट इतना आसान नहीं होता है. केवल 6 रन दूर अपने अर्धशतक से कमाल की बल्लेबाजी की. आज कहीं ना कहीं इच्छा मूर्ति वासीगांव के कप्तान ये सोच में पड़ गए होंगे. टॉस जीता, गेंदबाजी लेने का फैसला थोड़ा सा महंगा साबित होता हुआ. लेकिन विशाल भोईर जैसे बल्लेबाज के सामने आप शॉर्ट पिच गेंदबाजी बिल्कुल नहीं कर सकते हो. 6 रन दूर अपने अर्धशतक से. योगेश भगत के ऊपर भी ज्यादा दबाव बढ़ता हुआ. 2 छक्के इस ओवर से अब तक आ चुके हैं. फिर से बड़ा शॉट मारने का प्रयास, डीप लॉन्ग ऑन, और यहाँ पे शायद क्या कहेंगे अंपायर, 4 रन मिलेंगे. विशाल पहुंचे 48 पर, टीम के स्कोर को पहुंचा दिया 71 के ऊपर. जबरदस्त बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों के ऊपर. दबाव बिल्कुल नहीं है, बिल्कुल फुटबॉल की तरह बल्लेबाजी करवा रहे. ओवर की यहाँ पे समाप्ति शायद हो चुकी है. 71 रन, 4 ओव्हर का खेल हो चुका है. अभी भी आखिरी ओव्हर बचा हुआ है. काय दीप आपण पाहू शकतो. दीप बॅकफुट पॉइंट खास करून सापला रिव्हर्स सीटचं जे जे फटके खेळतात त्यासाठी सापला रचला गेलाय. डीप बॅकफुट पॉइंट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लाईक. 72 धावा झालेत. What a lovely shot along the carpet. Up drive केलं दुरून क्षेत्ररक्षण फील करेल. Oh my God, yes! 50 comes up. Congratulations विशाल. आमदार चषकातला तिसरा बॅटर. या बॅट उंच करून निश्चित अभिनंदन स्वीकारेल, नो डाऊट. तिसरा बॅट्समन अर्धशतक ठोकताना स्वतः कॅप्टन गेलाय, त्याचं अभिनंदन केलं. ही स्पोर्ट्समॅनशिप पाहायला मिळालं. पहिलं प्रियदर्शनी वेलापूर, आय थिंक गौरव. येस, जे समोर बॅट आहे ना, कारण जे प्रेक्षकचा कॅमेरा आहे तिथे जर बॅट उंचावून दाखवले तर बरं होईल. खास करून थँक्यू सो मच बिशा. अर्धशतक दणदणीत 50 धावा. पुन्हा एकदा फुल चेंडू, गुड स्टॉप ऑन द फॉलो थ्रू, लवली फिल्डिंग. कोल्हाट टाकलं, अप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण त्याच्या अगोदर चेंडू पाठीमागे जाणार नाही यासाठी उजवा हात अक्षरशः झिंजा. सिंगल मिळाली. मी धीरज भोईरचं कौतुक केले. नुकतंच IPL, त्याच्यानंतर काय बॉडीमध्ये फिटनेसमध्ये कमालचा हा बदल त्याने केला. परंतु त्याला माहित आहे सरळ बॅटमधून चांगले फटके येतात आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल, इनिंग मधला कॅप्टनने मात्र कमाल केली. कम बॅक करून दिलं मी म्हणेन नितेश मनोज. सुपर बॉलिंग टीम कॅप्टन सचिन रजत. लास्ट बॉल
गतीमध्ये परिवर्तन आणि ते बॅट्समॅन लेग विथ द विकेट पैचित. ही विकेट अखेरकार 50 अर्धशतक झळकावल्यानंतर त्या मोठ्या विकेटचं पतन होताना होतं. विशाल बाद शेवटच्या बॉलवरती ही कमाल केली सचिन रजत टीम कॅप्टन इच्छापूर्ती वाशीगाव. अशा पहिला इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या खेळनंतर 2 गडी बाद. तो एक सोच लेके बल्लेबाजी मैदान में उतरी है, लेकिन सबसे बड़ी मैं तारीफ ये कहना चाहूँगा सचिन नाइक ने अपने टीम की जिस अंदाज में शुरुआत में विशाल भोर का जो अर्धशतक, वो कहीं ना कहीं अर्धशतक एक अच्छा स्कोर खड़ा करने में कामयाब रहा. वहां से मैच अच्छा स्कोर खड़ा जब करते हैं तो गेंदबाज के ऊपर दबाव कम हो जाता है और उस गेंदबाजों ने मैच को बना के रखा हुआ है. नई मुंबई की एक बहुत ही ताकतवर टीम मचिंद्र स्मृति धारावी बनाम इच्छापूर्ति वासीगांव, ये दोनों के बीच जब कॉन्टेस्ट हो गया, ग्रुप सी का ये मुकाबला जो है बहुत ही दिलचस्प मुकाबले है. अब 6 गेंदें बची, 6 गेंदों में 51 रनों की आवश्यकता. एक ही रन मिलेगा शायद, वो भी शायद लिया नहीं लिया क्योंकि 5 ओवर पूरा करना चाहते हैं. इच्छापूर्ति वासीगांव के खिलाड़ी की सोच है कि पूरे 5 ओवर पूरे करेंगे. येस CR पाटील फाउंडेशन तुर्बे, भूषण पाटील आपल्या टीम कॅप्टन टॉससाठी या, कारण या विजेत्या टीम मधून कॅप्टन येईल आपल्या बरोबर आणि घेतली जाईल तिसऱ्या मॅचची ही टॉस. विजेता संघ 2 हात करताना दिसेल. पहिली मॅच जिंकणारा CR पाटील फाउंडेशन तुर्बे. तो चलिए CR पाटिल फाउंडेशन मिस्टर कैप्टन भूषण पाटिल चलिए टॉस के लिए आ जाए, तैयार रहिए क्योंकि इस मैच में नो डाउट विजेता मचिंद्र स्मृति धारावी. केवल औपचारिकता बची उसी पूरी की जा रही है. नेक्स्ट स्टंप से बाहर जाती हुई गेंद, वाइट बॉल का इशारा. देखिए जितनी एक्स्ट्रा मिलेगी उतनी आपको दोबारा डालनी पड़ेगी. मैच तो निकल चुका है. वासीगांव के तंबू में थोड़ा सा सन्नाटा छा चुका है. वासीगांव के दर्शक जो आए थे अपने टीम का मनोबल बढ़ाने के लिए, वो भी थोड़े से निराश होंगे क्योंकि वासीगांव में उप महापौर चषक चल रहा है. उस मैच को छोड़कर इच्छापूर्ति वासीगांव के खिलाड़ियों का मनोबल बढ़ाने के लिए यहाँ पर उपस्थित थे. तो कहीं ना कहीं उनके चेहरे पर भी निराशा, क्योंकि कंधे झुक चुके हैं. झुके हुए कंधे, उतरे हुए चेहरे इस बात को बयां करते हैं कि हार की कसक क्या होती है. लेकिन संतोष, मैं ये कहना चाहूंगा, एक हार से आप फकीर नहीं बनते हो या फिर एक जीत से आप सिकंदर नहीं बनते हो. ठीक है, जीत से ही आपको अगले जीत की दरवाजे पर दस्तक मिल जाती है और एक हार से ही आपको सीखने को मिल जाता है कि आपने कहाँ गलतियां की है. आप गलतियों से ही सीखोगे तो ही आगे बढ़ोगे. आज कहीं ना कहीं वासीगांव के तंबू में डगआउट में योगेश भगत, चेतन शिंदे, नितिन सुधार ये चर्चा जरूर करेंगे कि कहाँ पे गलतियां की. क्या गेंदबाजी में कमजोरी दिख रही थी, क्या फिर बल्लेबाजी में जो आपने जो रेगुलर बल्लेबाजी भेजी, सचिन रजक, योगेश भगत, आपके पास नितिन सुतार थे, लेफ्ट हैंडर थे, उनको प्रमोट करना चाहता, वहां पे उनको नहीं भेजा. उनका भी बल्ला थोड़ा सा खामोश बैठा था. तो यहाँ पे गलतियों पर लगातार फोकस किया जाना पड़ेगा क्योंकि मैच का मुजरिम कौन है, इसको टटोलने के बजाय अब गलतियों को सुधारा जाए, वो भी प्यार से सुधारा जाए, ये बेहतर होता है. क्योंकि गलतियां लगातार हो जाती है, क्योंकि खिलाड़ी अगर कहे तो गलतियां ना करे ऐसा होगा नहीं, क्योंकि इंसान से ही गलती हो जाती है. देखिए अब ये केवल औपचारिकता का पूरी की जा रही है. संतोष, अगला मुकाबला जो है बड़ा मुकाबला हुआ CR पाटिल फाउंडेशन अगेन मचिंद्र स्मृति धारावी. नो डाउट भूषण पाटिल तैयार हो गए टॉस के लिए. नामदार चषक 2026 का एक जबरदस्त क्रिकेट का महासंग्राम स्वर्गवासी गणपत तांडेल मैदान पर. इसी के साथ इस मुकाबले को जीता है मचिंद्र स्मृति धारावी की टीम को. अब मैच ऑफ द मैच नो डाउट. येस, ज्याने 15 बॉल मध्ये या स्पर्धेमधलं तिसरं अर्धशतकानं आपलं नावे पहिलं, तोच ठरतोय मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच इज गोज टू. अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे. 1 धाव पूर्ण करण्याचा. 1 धाव पूर्ण केली जाते आहे. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मचिंद्र स्मृती धारावी संघाची धावसंख्या 13. पुन्हा एकदा अभि निघतोय. हा आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू जबरदस्तरित्या पॉइंटच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्झिमम माइंडेड षटकार. काय नजाकत होती फटक्यामध्ये, ताकद, टायमिंग जबरदस्त पाहायला मिळालं या फलंदाजाचं. मागच्या सामन्यामध्ये ज्याने अर्धशतक झळकावलंय तो मात्र आता दमदार फॉर्म मध्ये आहे. या आमदार चषकामध्ये चांगली कामगिरी करतोय. आपल्या खेळीची छाप मात्र सोडतोय या गणपत तांडेल मैदानावरती. पुन्हा एकदा अभि. हा चेंडू आता मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय. चेंडू फलंदाजाच्या बॉडीला लागतोय. पुन्हा एकदा सुरक्षित आहे खेळाडू, कुठली दुखापत नाहीये ना.
आता मात्र कुठेतरी गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. टप्पा लाईन लेन थोडीशी मागे घेतली. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाउन्स होतोय. सरळ शरीराचा वेध घेतोय फलंदाजाच्या आणि या निर्धाव चेंडूची सांगता होतीये. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अभि, शेवटचा चेंडू अभि याचा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू मागे जज करतोय आणि इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागला जातोय. मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला. विशाल भोईर बॅक टू डगआउट. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. अंतिम चेंडूवरती मात्र इथे मात्र यश मिळते ते म्हणजे गोलंदाज अभि याला. सुरुवातीचे चेंडू आपण पाहिले तर आक्रमण पाहिलं आपण, ISPL मध्ये चमकतोय आणि आता मात्र या आमदार चषकामध्ये विकी ओहो हो हो बॅट चपलो, बॅटचा एज बॅक टू द स्टँडच्या मागे कॉट बिहाइंड आणि रवीला बॅक टू द पॅव्हलियन मध्ये पाठवले एका क्लास गोलंदाजाने. मात्र एका दर्जेदार बॅटरला हे बॅटल पाहू शकाल आणि या बॅटल मध्ये आपण पाहताय 50-50 तरी अजून पाहायला मिळतंय. एक षटकार, एक चौकार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार अजय, तोंड देईल सचिन, विशाल आणि भिरकावल्या चेंडूला. चेंडू हवेमध्ये झेल होऊ शकतो. झेल पाठवे शत्रके आणि इथे मात्र सुरेख झेड पाहायला भेटतोय विशाल याचा. हॅलो